श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 10 एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आणि हा दिवस आपण सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी आपल्यासाठी दिवाळीच आहे असं समजलं तरी पण चालेल. या दिवशी आपल्याकडून जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा आपण केली पाहिजे, कारण की या दिवशी आपण जेवढी सेवा करू तेवढी सेवा आपली फलदायी ही ठरणारच आहे. कारण की भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अडचणी, अडथळे, संकटे हे चालूच असतात. ते काही संपायचं नाव घेत नाही. घरामध्ये आजारपण चालू राहतं, भांडण, तंटे, वादविवाद हे होत राहतात. तसेच मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही, पतीची प्रगती होत नाही, घराचीच प्रगती कुठेतरी खुंटली असते. मग हे सर्व थांबवण्यासाठी आपण या दिवशी काही उपाय आणि काही सेवा या आपण केल्या पाहिजे, की ज्यामुळे स्वामी महाराज प्रसन्न होतील व आपल्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतील. घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी देखील नांदेल. तर या दिवशी कोणते उपाय व कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी म्हणजेच 10 एप्रिलला सकाळी लवकरच उठायचे आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल, कारण की ब्रह्ममुहूर्तावरती आपण जेव्हा एखादी सेवा करत असतो तेव्हा ती सेवा फलदायी ठरत असते. तर आपण अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि 2 थेंब गंगाजल हे आवर्जून टाकायचं आहे. हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह हा बळकट होत असतो. तसेच माता लक्ष्मी देखील हळदीकडे आकर्षित होते आणि आपल्याला तीर्थस्थानी स्नान करणे शक्य नाही. त्यामुळे आपण अंघोळीच्या पाण्यात गंगाजल हे टाकावे. गंगाजल नसेल तर अंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे, गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण अंघोळ करावी. यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते. त्यानंतर अंघोळ झाल्यानंतर आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाची किंवा लाल रंगाची वस्त्र परिधान करायची आहे. या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही. आपण जर काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून स्वामी महाराजांची सेवा केली तर ती सेवा फलदायी ठरत नाही. त्यामुळे आपण पिवळ्याच रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहे किंवा दुसरा कोणता पण रंग तुम्ही परिधान करू शकता, फक्त काळा रंग हा आपण वर्ज्य करायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला दुसरं काम करायचं आहे, ते म्हणजे आपल्याला घराच्या बाहेर पाणी शिंपडायचं आहे. पाण्यामध्ये 2 थेंब गोमूत्र तसेच थोडीशी हळद टाकायची आहे आणि असं पाणी आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे किंवा तुम्ही स्प्रे केलं तरी पण चालेल. यामुळे काय होईल तर नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये येणार नाही, घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. तसेच आपल्याला उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे. हळद आणि गोमूत्र मिक्स करून उंबरठ्याचं लेपन करावं. जेव्हा पण आपण दिवाळी साजरी करत असतो तेव्हा आपण घराच्या बाहेर भरपूर सजावट करतो, की ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल व आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी देखील नांदेल. पैसा देखील स्थिर आहे. एखादं घर जर बाहेरूनच सुशोभित असेल तर आपण त्या घराकडे आपोआप आकर्षित होतो. तसेच आपल्या स्वामी माऊलींचं, माता लक्ष्मीचं देखील आहे. त्यामुळे आपण या दिवशी घर सुशोभित हे आवर्जून करायचं आहे. घराच्या बाहेर अजिबातही अडगळ ठेवायचं नाही. दरवाजाच्या बाहेर लगेच आपण चप्पल देखील ठेवायची नाही. तुम्ही दुसरीकडे साईडला ठेवा, पण दरवाजाच्या बाहेर थेट चप्पल नसावी. जर अशी चप्पल दरवाजाच्या थेट बाहेर असेल तर घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो. घरामध्ये लक्ष्मी ही वास करत नाही. त्यानंतर आपल्याला दरवाजावरती देखील स्वस्तिक काढायचं आहे. हळद आणि गोमूत्र किंवा हळद आणि गंगाजल मिक्स करायचं आहे आणि त्याचं स्वस्तिक आपल्याला दरवाजावरती काढायचं आहे. स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं, त्यामुळे आपण स्वस्तिक आवर्जून काढायचं. स्वस्तिक काढल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी देखील येत असते. त्यानंतर आता आपल्याला स्वामी महाराजांची सेवा करायची आहे. तुम्हाला या दिवशी मंदिरामध्ये, केंद्रामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाणे शक्य असेल तर तुम्ही तिथे जाऊन देखील सेवा करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तुम्ही घरी देखील सेवा करू शकता. या दिवशी स्वामी महाराजांना आपण अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना आपण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. तसेच तुम्ही पंचामृताने देखील अभिषेक करायचा आहे. नंतर परत पाण्याने अभिषेक करायचा आहे. मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. मग तुम्ही स्वामी महाराजांना नवीन वस्त्र हे घालायचे आहे. मग त्यामध्ये तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र किंवा लाल रंगाचे वस्त्र घेऊ शकता. तसेच या दिवशी आपण स्वामी महाराजांना हिना अत्तर देखील लावायचं आहे. हिना अत्तर स्वामी महाराजांना अत्यंत प्रिय आहे. सोनचाफ्याचं फूल देखील अर्पण करावं. सोनचाफ्याचं फूल मिळालं नाही तर पिवळ्या रंगाची फुले महाराजांना ते देखील आवडतात, ते देखील तुम्ही अर्पण करू शकता. तसेच महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य, बेसनाचे लाडू देखील आवडतात, ते देखील तुम्ही महाराजांना अर्पण करू शकता. त्यानंतर आपल्याला
आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे। या दिवशी आपण जेवढी सेवा करू ना तेवढ्या सेवेचं फळ आपल्याला कित्येक पटीने मिळणार आहे। त्यामुळे या दिवशी आपण सेवा करायला चुकायचं नाही आणि तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती आपण या दिवशी जर मागितली तर महाराज नक्कीच पूर्ण करतात। फक्त आपण या दिवशी सेवा देखील करणे खूप महत्त्वाचं आहे। 11 माळी जप करायचा आहे। त्यानंतर आपल्याला या दिवशी तारक मंत्र देखील म्हणायचा आहे। तारक मंत्राचा तीर्थ बनवायचा आहे आणि ते घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचं आहे, ज्यामुळे आजारपण कोणतीही बाधा असेल तर ती देखील दूर होईल। तसेच हे तीर्थ आपण घरामध्ये देखील शिंपडायचं आहे। नंतर आपल्याला स्वामी चरित्र सारामृत या दिवशी पठण करायचं आहे। आपण या दिवशी श्री स्वामी चरित्र सारामृतचे 21 अध्याय पूर्णपणे पठण करायचे आहे। 21 अध्याय कसे पठण करायचे, एक दिवसीय पारायण कसे करायचे याबद्दलचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहे। मग तुम्ही संकल्प करून देखील ही सेवा करू शकता, त्यामुळे इच्छित फलप्राप्ती देखील होईल। तसेच ज्यांना या सेवा करणे शक्य नाही तर त्यांनी मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता। अगदी तुम्ही या दिवशी श्रवण केले तरी पण स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा तुम्हाला नक्कीच मिळेल। तसेच या दिवशी आपण फरची पुसत असताना फरची पुसण्याच्या पाण्यामध्ये 2 थेंब गोमूत्र टाकायचे आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे, तसेच खडे मीठ आणि पिवळी मोहरी टाकायची आहे। हे टाकल्यामुळे आपल्या घरात जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णतः दूर होईल। आपल्या घरामध्ये जर इडापिडा असेल किंवा कुठलीही कोणतीही बाधा झालेली असेल तर ती बाधा संपुष्टात येईल, आजारपण देखील दूर होईल। हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। मग तुम्ही सकाळीच या पाण्याने फरची नक्कीच पुसू शकता। तसेच या दिवशी कुणालाही अपशब्द हे बोलायचं नाही, भांडण तंटे या दिवशी करायचे नाही। तसेच कोणी जर आपल्या दाराजवळ काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला देखील आपण तसेच पाठवायचे नाही। या दिवशी आपण जेवढी सेवा करू व जेवढे दान करू त्याचे महत्त्व या दिवशी कित्येक पटीने असणार आहे। मग तुम्ही स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये, मठामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन देखील दान करू शकता। अगदी तुम्ही या दिवशी केळी दान केली तरी पण चालेल। गोरगरिबांना जर आपण काही दान केले तर त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळत असते। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा। धन्यवाद।